विश्वास आणि अतूट नातेसंबंधातील परंपरा जपल्या जातात असे कुटुंबातील आपुलकीचे व आग्रहाचे ठिकाण हॉटेल श्री गोकुळ प्युअर व्हेज रेस्टॉरंट आणि मंगल कार्यालय। पंजाबी, चायनीज, तंदुरी, आईस्क्रीम व मिल्कशेक आणि बरेच नाविन्यपूर्ण पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी हॉटेल श्री गोकुळ प्युअर व्हेज रेस्टॉरंट आणि मंगल कार्यालय। त्याचबरोबर डोहाळे जेवण, बारसे, मुंज, वाढदिवस, साखरपुडा, लग्न, कॉन्फरन्स, मीटिंग, गेट टुगेदर अशा विविध शुभ कार्यांसाठी गोकुळ मंगल कार्यालय। संपर्क मोबाईल नंबर 99 684 399। निमित्त वाढदिवसाचे पडळकर यांची तोफ धडाडली। पंकज दबडे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात। पवार कोलांट्या उड्या मारण्यात जगात प्रसिद्ध, पडळकर यांचे वक्तव्य। काल भाजपचे विटा शहर प्रभारी अध्यक्ष पंकज दबडे यांचा वाढदिवस जंगी नियोजनाद्वारे विटे येथील सुरभी मंगल कार्यालयात झाला। यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आमदार गोपीचंद पडळकर, राणे, आमदार सदाशिव खोत यांनी उपस्थिती दर्शवली। या निमित्ताने भाजपने शक्ती प्रदर्शन करीत महाविकास आघाडीवर तोफा डागल्या। पहा यावेळी राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार यांच्याबद्दल पडळकर व संजय राऊत यांच्याबद्दल काय म्हणत आहेत। आज सरकार ज्या योजना आणते नवीन नवीन काँग्रेसवाले विरोधात चाललेत की लाडकी बहीण बंद करा, अमुक करा, तमुक करा। आज तुम्ही बातमी बघितली असेल टीव्हीवरती, काँग्रेसवाल्यांच्या आणि राष्ट्रवादीवाल्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे। शरद पवारांचं तर तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे कशा पद्धतीनं प्रकार सुरू आहे। मला खरं तर त्या लोकांची कीव वाटते की जे शरद पवारांच्या पार्टीमध्ये प्रवेश करतायत आणि 2024 ला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं हे शेवटचं इलेक्शन आहे। 2029 ला ही पार्टी राहणार नाही। 2029 नंतर तुम्ही कुठल्या पार्टीमध्ये जाणार याचा पहिला विचार करा। आज तुम्ही ज्या पद्धतीनं जाताय, पवारांचं राजकारण हे एकतर जातीयवादावरती, एकतर भावनिकतेवरती किंवा बांधणं लावण्यावरती अवलंबून आहे। त्यांचं राजकारण दुसऱ्या विषयावरती होऊ शकत नाही। आज महाराष्ट्रातली काय परिस्थिती आहे, अरे हा भारत देश जेव्हा जेव्हा अडचणीत आला तेव्हा महाराष्ट्र ताकदीनं भारताबरोबर उभा राहिला। भारतामध्ये कुठलीही अडचण आली, कुठलाही प्रसंग आला तर या महाराष्ट्रानं त्याचं नेतृत्व केलंय। आज महाराष्ट्राला वाचवायची वेळ आलेली आहे। या महाराष्ट्रातल्या तरुणांनी ताकदीनं महाराष्ट्राच्या बाजूने उभा राहायला पाहिजे। जे जातीयतेड, जातीयवाद, ज्या भांडणं दंगली जे सुरू आहेत यापासून सावध राहायचं असेल तर आपण ताकदीनं या महायुतीशी भारतीय जनता पार्टीच्या नेत्याच्या सोबत ताकदीनं उभं राहण्याची आवश्यकता आहे। ही काळजी आपण सगळ्या लोकांनी घेण्याची गरज आहे। आता शरद पवार देवेंद्र फडणवीस साहेबांना म्हणतात यांनी पाट्या फोडल्या, यांनी अमुक केलं। अरे कोलांट्या उड्या घेण्यामध्ये जर सुवर्ण पदक द्यायची वेळ आली तर जगात एकमेव नाव आहे शरद पवारांचं, जगात एकमेव नाव। इतक्या कोलांट्या उड्या त्यांनी त्यांच्या राजकारणामध्ये आतापर्यंत खाल्लेल्या आहेत। म्हणजे 1978 पासून आता 2019 पर्यंत सगळ्यात जास्त कोलांट उड्या खाल्ल्या असतील तर त्या शरद पवारांनी खाल्ल्या आहेत। शुक्रवारची घटना आहे, शुक्रवारी तुम्ही टीव्हीला बघितलं असेल की आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान युक्रेनला गेले होते। बातमी बघितली का? युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे, रशियाचं आणि युक्रेनचं। आपले नेते पंतप्रधान युक्रेनला भेटीसाठी गेले आणि दुसऱ्या दिवशी रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी पुतीननी घोषणा केली जोपर्यंत नरेंद्र मोदी साहेब युक्रेनच्या भूमीवरती आहे तोपर्यंत युद्ध बंद, युद्ध विराम। ही आपल्या नेत्याची ताकद आहे, ही आपल्या पंतप्रधानांची ताकद आहे। मला शरद पवारांना आवाहन करायचं आहे, तुम्ही मोदी साहेबांच्या वरती टीका करता, मोदी साहेबांची माप काढता। आमचे नरेंद्र मोदीला युक्रेनमध्ये जातात तेव्हा 2 देशाचं युद्ध थांबवलं जातंय। तुम्ही किमान तुमच्या घरातलं तरी भांडण मिटवा आणि मग नरेंद्र मोदी साहेबांची माप काढायचं काम करा। जरा दुसरं तिसरं शेजारचं पण मी सांगत नाही, घरामधलं तुम्ही फक्त भांडण मिटवा, नरेंद्र मोदी साहेबांची माप काढायच्या भानगडीत पडू नका। आणि त्यांच्या तर कोल्या कुत्र्यांनी तर या भानगडीत पडूच नये, या विषयावरती बोलू नये। आणि या भारताच्या बाबतीमध्ये जी भूमिका नरेंद्र मोदी साहेबांनी घेतली आहे त्याच्यापेक्षा दुसरी भूमिका कुणीच घेऊ शकत नाही त्या नेतृत्वापेक्षा। कारण तुम्ही अगर आमच्या नेत्यावर बोलाल, तुम्ही अगर आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांना वाकड्या नजरेने बघाल तर तुम्हाला सूट समेत तुमची टीका परत तुमच्याकडे पाठवण्याची क्षमता आमच्यामध्ये आहे। आणि म्हणून आम्ही कोणालाही अंगावर घेण्यासाठी तयार आहोत। आम्ही नाही बघत, कशाला बघायचं, कशाला दया माया दाखवायची।
ते आमच्या नेत्यावर बोलताना काही पातळी राखतात, कधी त्यांच्या शरीरावर बोलणं, कधी त्यांच्या कुटुंबावर बोलणं, कधी वेगवेगळी नावं ठेवणं, कधी कधी त्यांना खुल्या धमक्या देणं. ते काही बोललं तर चालतं आणि काही बोललो तर लगेच जीभ घसरते आणि काय काय खालच्या बोललं ना हे आमचे मीडियाचे मित्र सुरू करतात. पण आम्हाला बोलण्या अगोदर पहिले हे जे काय महाविकास आघाडीचे नेते मंडळी आहेत ना, यांना आमच्या मीडियाच्या मित्रांनी सांगितलं पाहिजे की साहेब तुम्ही बोलू नका, नाही आता तिथून अगर जे बोलायला लागतात ना ते तुमच्या घरातले वाले पण तुम्हाला ते इज्जत द्यायचं बंद केलेलं आहे. अशा पद्धती तुमची इज्जत काय? तुम्ही सकाळी रोज सकाळी बघत असते असाल त्या संजय राजाराम राऊतचा कसा कार्यक्रम करतो. त्याच्या बायकोनी पण त्याला आता विचारायचं त्या संजय राजाराम राऊतच बोलते, संजय राजाराम राऊत इकडे अशी अवस्था. मला खूप लोक बोलतात तुम्ही त्याच्या बापाचं नाव का घेता. मला माझ्यामुळे त्याच्या बापाचं तर नाव कळलं की हा राजाराम राऊतचा मुलगा आहे, नाहीतर ह्याला लोक नावारीच म्हणायचं कुठून तरी कचऱ्यातून उचललेला असेल. त्याला बोलण्याची काय टाइम आहे. पत्रकारांच्या बूमवर थुकतो, शिव्या घालतो. आता मग आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी पण शक्कल लढवली. आता लोहे को लोहा काटणार म्हणून मला पुढे करून टाकलं की तू पण बोलत बस, काय बोलायचं तू बोल, सगळं टॅक्स फ्री आणि काय मोकळी काय. म्हणून आपण काय सकाळी उठून सुरूच होतो. त्यालाही माहिती आहे काय बोलला तर त्याच भाषेत उत्तर देऊ शकतो. तो तर आता चायनीज मॉडेल शिवसैनिक आहे, आम्ही ओरिजिनल आहे, आम्हाला काय बोलण्याचा विषय नाही.